जय जय राम कृष्ण हरी जय सुंदरत ध्याना उभे विठवारी सुंदरत ध्याना उभे विठवारी
तुझ्यार गोरा काच पितांबर तुझ्यार
अमर कुमार घेईन मी जन्म याच साठी देवा जन्म चरण सेवा साधवया चरण सेवा साधवया हे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे बालकांगण महाद्वारी बालुटांगण महाद्वारी आनंद निर्भर असो भलते निर्भर असो भलते आनंदे निर्भर असो भलते निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही काढ सुख दुःखा नाही काढ सुख दुःखा नाही काढ आणि कसायासन धरी न करी आणि कसायासन करी न धरी आणि कसायासन करी न धरी कसायासन करी न धरी होईन उदास सर्व भाव होईन उदास सर्व भावी होईन उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजा हरिनाम कीर्तन संतांचे पूजा हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे कालीन लोटा मन महाद्वार कालीन लोटा मन कालीन लोटा मोक्ष अमागरी कामारी हे अमागरी कामारी हे मोक्ष अमागरी कामारी हे अमागरी कामारी होय ऐसी सांगू तुका म्हणे होय सांगू ऐसी तुका म्हणे होय सांगू ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजा कीर्तन संतांचे पूजा हरिनाम कीर्तन संतांचे पूजा हरिनाम कीर्तन संतांचे पूजा संतान महाद्वार हरि संतान महाद्वार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल ट्रबल थोडासा खडक करावा बेस कमी करावा
घेईन मी जन्म रे घेईन मी जन्म या जैसा देवा या जैसा देवा घेईन मी जन्म चरण सेवन साधावा
लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण घाली लोटांगण
विठ्ठल 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 हरे विठ्ठल साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भय असो बोलते ठाई सुख दुःखा नाही चाडाम्हा अनेक सायास न करी धरी आस होईन उदास सर्व भावे तुका म्हणे यह लोकींच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो विठाला विठाला तुका म्हणे यह लोकींच्या व्यवहारे नका डोळे भरून राहो विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा 5 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे विठाला या अभंगात तुकोबरा आहे वर्णन करतात की देवा मी 88 याच्यासाठी केलं आहे की तुझी चरण सेवा तुझी चरणाची सेवा मला घडू दे मला अनेक सायास नको काही करणार नाही सुख असो दुःख असो त्याच्यात मी आनंदात राहील भगवंता याच्याशिवाय मला काही नको देवा मोक्ष आमच्या घरची दाशी जरी असली तरी अखंड तुझ्या चिंतनात राहिला अभंगाचा भावार्थ विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी आलसा परिहार देणं गरजेचं आहे मायबाप सालाबादाप्रमाणे अखंड भव्य आणि दिव्य अखंड नाम जप करत ज्यांनी हा देह ठेवला ते आमचे बालासाहेब महाराज त्यांना वंदन करून सेवेला आरंभ करतो विठाला पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांचा कपादारे कसे चालू चालू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांचा
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे हृदय चौफाळून बलेवरी बैसवू पावले श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या हे भगवान हे पायावरी या वारकरी संतांच्या मायबाप प्रस्तुत प्राप्त संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवरू जगत वंदनीय संत श्रेष्ठ महाराज जगदगुरु तुकोबरायांचा 5 चरणाचा सर्वांच्या पाठांतराला अभंग. या अभंगात तुकोबराय सांगतात देहाला आलं ना बाप्पा, हा देह कशासाठी दिलाय? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. वास्तविकता पाहिलं आपण अनेक ठिकाणी भरकट जातो, बरोबर आहे. आज आनंद वाटतो एकाच गोष्टीचा की आमच्या लोह्या महाराजासारखे कधी नाही येणार आहे बरं का. आमच्या माऊली महाराजासारखे, यांचा परिचय नाही हा ठोंबरे कदम बाप्पा अमोल महाराज, ही सगळी मंडळी ही कशासाठी आली? आमचे महाराज. वास्तविकता फक्त प्रेम, फक्त प्रेम. आणि प्रेम कुठं भेटतं तर वारकरी संप्रदायात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. का तर फक्त याच संप्रदायासाठी. घरची रडतील याच्यात महत्व आहे का? घरची रडतील. आणि रात्री 2ला जर एखादं त्या ठिकाणी भूत होऊन आलं तर थांबतील का? अगर मड्यापाशी थांबतील का? पण हे थांबतील. म्हणून वारकरी संप्रदाय म्हटला तर अनधिकालाच आहे. आणि वारकरी संप्रदायाचं म्हणतो नाद सुद्धा कोणी करू नये विठाला. वास्तविकता पाहिलं आता दिंडी पूर्ण यात्रा निघालेल्या आहेत, बरोबर. प्रत्येक ठिकाणी रथ हल्लेत, अखंड सगळे गेलेले आहेत. पण ही प्रेमाची मंडळी कुणासाठी राहिली? आमच्या बालू महाराजांसाठी. वास्तविकता पाहिलं तर बालू महाराजाच्या अगोदरच जायला पाहिजे होतं. लातूरला गेले त्यावेळेस मी भेटायला गेल्यानंतर आजही आठवतं डोंगरे मामा त्या ठिकाणी ते नाचू लागले. म्हणलं महाराज तुम्ही एवढे आजारी नाचता? हो म्हणले. का? वारकरी म्हणलं तर देहावर ज्यानं वार केलाय तो वारकरी आहे. वास्तविकता पाहिलं तिथूनही आल्यानंतर अनेक दुःख व्हायचे. आमच्या अट्टल भजने आमचे सुधाकर महाराज यांचे पुन्हा आणखीन दोघं, कारण प्रेमाचं असायचं आणि खूप आनंदात असे दिवस. वास्तविकता पाहिलं आयुष्यभर ज्यानं फक्त परार्थ केला आणि परमार्थ केला, ज्यानं स्वार्थ केला त्याचे घर असतात. ज्यानं स्वार्थ केला शेवट गोड नसतो, एक लक्षात ठेवा. आता बरेच म्हणतील का लवकर जावं? वास्तविकता पाहिलं नामदेवराव वयाच्या 82 वर्षापर्यंत राहिले, बावली 22व्या वर्षी निघून गेले. का गेले? कारण देवाचा अवतार आहे, राहून जमल का? तसं असे जे भजने जे जास्त देवाला प्यार होतात ते अगोदरच देव त्यांना बोलावतो. पण आपल्याला दुदूळ लागते की ते कसं काय लवकर गेले. विठाला वास्तविकता पाहिलं आयुष्यभर ज्यानं परमार्थ केला कधी सोडलं का? या गावचा आता परमार्थ पोरखा झाला म्हणतो. वास्तविकता पाहिलं रात्रभर भजन असायचं, सकाळी आपलं जे कार्य करायचे घरचे ते सर्व करायचे, पण कधीही विरंगा नव्हता की नको हे करायला. पण आपण करतोत का? आपल्याला संसार प्रिय झालेला आहे. अगोदर संसार,
जमतं का इकडे यायला? नाही नाही महाराज, आमचं ते राहिले, नाही जायचं वारीला. विठाला काल संध्याकाळचा किस्सा झाला. अचानक वारी आली, दिंडी आली, हे गायब झालेला. अचानक दिंडी आली, किती मिनिटात वारकऱ्याचा स्वयंपाक झाला. कशासाठी सांगतो? ज्यानं या देहावर वार केलाय तो वारकरी आहे. आमचे बालू महाराज आयुष्यभर कधी संसाराकडे पाहिलं नाही, पण वारीला पाहिलं. अनेक दुःख व्हायचे, अनेक दुःख जरी झाले सांगायचं. महाराज ज्यावेळेस भक्ती उच्च प्रतीला जाते त्यावेळेस दुःख येतात. असं येतात का महाराज? अनेक दुःखातून त्यांनी हे करायचं. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, घेईना मी जन्मायासाठी देवा, 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 घेईना मी जन्मायासाठी देवा. तुझी चरण सेवा सदा बया, तुझी चरण सेवा सदा बया, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा भगवान परमात्म्याने विचारलं, तू कोबराय जाऊन काय करायला मृत्यू लोकात? सांगितलं, देवा मी तू अखंड तुझी चरण सेवा करेल. तशी आमच्या बालू महाराजांनी वास्तविकता पाहिलं तर मोठेपणाची गोष्ट नाहीये. वास्तविकता पाहिलं, रात्रभर या ठिकाणी जागर करायचा, संसार करायचा, अखंड परमार्थाचं चिंतन करायचं. कधी द्वेष केला बाप्पा? कधीही मनात द्वेष नाही. जिथं जाईल तिथं साधं, कधीही नाही. लावा जाम्याचं कधीच नाही. वास्तविकता पाहिलं. आता एवढ्या दिंड्या निघतात, बरोबर आहे? दिंड्यामध्ये लाखाच्या खालचा आहे का कोण? नाही. मरताना अवलादी नीट मरतात का? आहे का? एक वेळेचा प्रसंग आमचे बालू महाराज होते आता इथं कुठं याला शिर्डीला. मी फोन केला, महाराज महाराज कसे काय? फक्त कानात तसंच, कुणीतरी दुसऱ्यानं लावलेला. आता नको. आणखी सुद्धा शब्द आठवतो, अरे वारकरी म्हणल्यावर जो वारकरी आहे, ज्यानं या देहावर वार केलाय तो वारकरी आहे. काही इथं आपण कितीही संसार थाटला, काही थाटला, घरबार बांधलं, मड कुठं ठेवतात महाराज? तुमच्या इथं घरात ठेवतात का? कुठं ठेवतात? बाहेर ठेवतात. कशामुळे ठेवतात बाप्पा? असं थोडंच आहे. घरात त्याच्यासाठी ठेवत नाही, भिऊ वाटतं, बरोबर आहे? आंघोळीला पाठ कसला असतो बाप्पा? कधी कधी बघत जा. कसला असतो? मोडका असतो 3 तास. त्याला पुन्हा घरात घेतात का महाराज? घेतात. कालचाच किस्सा झाला. घेतात का त्याला पाठ? आर म्हणलं पाठ राहू दे घरात तरी कमीत कमी. नाही म्हणले महाराज, हे ठेवायचा नसतो, हे तिकडच जाऊ द्या. कशासाठी सांगतो? अरे या संसारासाठी कितीही करा. कोण तुमचं आहे का? बायका बरोबर तुमच्या आहेत का?
कधी कधी रात्री व्हा करून उठत जा. रात्रीचा विषय झाला, व्हा करून उठत जा. कधी घरचे थांबतील का? मध्ये थांबतील का? एखादं जर पार्ट गेलं तर घरचे आणून बसवितील का? बसवितील, पण तुझंच दे म्हणल्यावर देतील का महाराज? मग कशासाठी करायचं आहे? शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास. अरे कशासाठी हा अट्ठास करायचा आहे? होय, कशासाठी अट्ठास करायचा आहे महाराज? शेवट चांगला व्हावा. हा, नाहीतर बरेच असेल आपदून मधून सगळं करून. बरोबर आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून प्रत्येकानं हे करावं. देवा उठा उठी मला घेऊन चल, पण जाताना तू ये, जाताना तू ये. तू उभं राहिलास तरच मी जाणार, नाही तर जाणार नाही. हा अट्ठास आपण ठेवला का? आणि याच्यासाठी काय करावं लागतं? बाप्पा जे तुम्ही करता ते. बाप्पाही एक वेळेस आले चतुर्वाडीला दादा आपल्या ह्याच्यात, आणि तिथं रडायला. म्हणलं रडता कशाबद्दल? आणखीन लई कार्य राहिलेत म्हणलं तुमचे, तुम्हाला हलविणारा देवाचा बाप बी नाही म्हणलं. एवढं काय घाबं? कशासाठी सांगतो? अरे जन नामाचा ठसा केला, नाम अखर मुकाट घेतलं. हा, म्हणून कशासाठी करतो आपण? होय, माकडाच्या जन्माचा उद्धार झाला. कशाबद्दल झाला? हा, हनुमंतराय काय केलं? नाम चांग नाम चांगले चांगले माझे कलंकी नाव भले, कपी गुण नामाशिवाय काही नाही. काय तुकोबरायचा नित्य पाठन माऊलीचा ज्याला हरिपाठ आला त्याची सरली. तुम्हाला हरिपाठ येतो कुठून कुठवर? अहो आपल्या तिथून इथवर नाही, तो नाही. हरीला पाठ करायला सांगितलं. आखंड वैखरी पचंती माध्यमातून अखंड ध्वनी चालला पाहिजे. आमना जनतेत जरी असलं तर चित्त पंढरपूर आणि मुखात नाम पाहिजे. नाम जर आपण घेतलं तरच तो हे करत. म्हणून राक्षसाचा नव कपी कुळाचा उद्धार झाला. झाला का नाही? माकडाच्या कुळाचा. कशाचा? नाम. म्हणून मुखात अखंड. आमच्या बालू महाराजांना पाहिलं, एक वेळेस सुई लागली. म्हणलं बालू महाराज सुई कशी काय लागली? म्हणले महाराज मला कळालंच नाही. कळलं कसं? कारण अखंड ज्याच्या नाम मुखात आहे, अखंड ज्याचे ध्यान त्या पांडुरंगाच्या चरणावर आहे, त्याला कळलं का काही? कशासाठी सांगतो? याच जन्मात याच देहाचं सार्थक करायचं आहे. दुसरा जन्म आपल्याला भेटेल का महाराज? नाही. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ताण नाही कोठे, नाही कोठे आणि कहे ताण नाही कोठे. याच देही
करतं का? कुत्रे मांजरं करतात माझा? नाही करत. वास्तविकता पाहिलं तर सध्या जोगाईवाडीची स्थिती आहे, जोही पुजारी झाला तो आजारी पडला. बरोबर आहे. आता कुणावर ठेवलंय? यांच्यावर. बरेच जण सांगतात महाराज सकाळी उठून जायचं. हो, कशासाठी सांगतो? परमार्थ साधन हो. एकेकाची वाट लावतोय परमार्थ. साधं आहे का महाराज? नाही. सुळावरली पोळी सांगतात महाराज. एवढं खतरनाक परमार्थ आहे. आणि परमार्थ केला त्याचा लास्ट फायदा काय होतोय? शेवटचा दिवस. काय होतो? शेवटचा दिवस गोड होतो. आणि शेवटचा दिवस गोड होण्यासाठी का धन घेण्यासाठी? होय. देव म्हटला धरा धन. कुंतीला काय मागितलं? होय. कुंती गेली देवाजवळ, त्यावेळेस देवाला वाटलं हिला धन द्यावं, भरपूर काय द्यावं. पण काय मागितलं कुंतीनं अमोल महाराज? दुःख मागितलं. वारकरी बरेच विचारतात महाराज तुमचे असे वारकरी म्हणतात मग फाटक्या चपलानं फाटक्या शर्टनं ठिगळं लावलेले कसे काय वारलं जातात? मागतो तो संसारिक मागतो, भक्त मागत नाही कधी. हे माझे वारकरी कधीच मागणार नाहीत. यांना फक्त एकच. काल प्रश्न झाला एक, दिंडी जेवाय होती बाप्पा. दिंडी जेवाय असताना, दिंडी जेवण भोजन करत असताना त्या ठिकाणी खाली बसले चटकन आतरायच्या अगोदरच. म्हणले आतरू दादर. नाही म्हणले गरज नाही, मी बसलो. का? पाहुणचार कुणाचा होतो? बाहेरच्याचा. बरोबर आहे. आमचे वारकरी खातात गातात आणि पुढे चालतात. विठाला म्हणून वारकरी ज्यानं या देहावर वार केलाय तो वारकरी आहे. मी हमेशा सांगत होतो, रात्री विषय झाला की अख्खे वारीत जाणारी फक्त एकच दिंडी म्हणलं आमची इकडून जाणारी, जी चंद्रभागेतून आत शिरते मंदिरात. का? जिला वर्गणी नाही पण नियम कडक आहेत. तसं देहावर जोपर्यंत तुम्ही वार करत नाहीत. आपण बरेच जण म्हणतो नाही नाही कशाला जागायचे. आमचे बालू महाराज रात्रभर जागायचे, सकाळी संसार करायचे, पुन्हा येवायचे. मी हमेशा टोकायचं बाप्पा आजारी पडताल महाराज. नाही नाही महाराज एवढं तर 7-8 दिवस आहेत, पुन्हा काय भेटणार आहे? कशासाठी सांगतो? अरे याच देहातून तुम्हाला परमार्थ प्राप्त होतो, बाकी देहातून होतो का? कितीही घ्या, कुत्रे मांजरं हे असे फिरतात, त्यांच्यातून नाही. आणि याच देहातून तुकोबरायला सुद्धा देवानं सांगितलं, तुकोबराय मागा शेवटला काय काय मागितलं? शेवटला मला फक्त काय कर, हित जन्म दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे देवाला सुद्धा वाटलं काहीतरी मागल वारकरी. मागतो तो भक्त मागत नाही. मागतो तो संसारिक मागतो, वाढावे धंदान ग्रह तो मागतो. आमचे वारकरी वरून बाप्पा आता वारीच्या वाटाला बघा, वरून पाऊस येतो बरं का, हातावर असं खातात, असं दंदन जातात. आता सकाळी दिंडी आली बरोबर, कवा उठली कवा गेली. म्हणजे एक सांगायचं म्हणजे वारकरी जनवार, त्याला काही लागत नाही, आटा पेटा रेटा काही नाही, मस्तीत भजन मस्तीत चालणं. आणि आमच्या बालू महाराजांनी तेच केलं. अखंड भगवंताचं भजन केलं, बाकी काहीही केलं नाही. वास्तविकता पाहिलं संसारात असून नसायची. मी कधी आले सांगायचे महाराज पुरीचं असं आहे, महाराज पुरीचं. भाग्यवंत आहे म्हणतो तो कोण? जावाई. अशा घरच्या पुरी भेटल्या, नाही तर भेटतात ना कुणाच्या, नाही सांगायला नको सांगायला, अशा जे भेटतात ना सगळा धिंगाणा. पण नाही माय भाग्यवंत असे राहावे, नाही तर बरेच सासरे आहेत. बरोबर आहे का? सांगायची गरज आहे का बाप्पा? नाही. विठाला आयुष्यभर भजन घडलं, आयुष्यभर. कधी थांबले का भजनाला?
आणि निघाल्यानंतर एक डब्बीमध्ये थोडी साखर असायची. मी सांगितलं बनलं कधी गेलं तर थोडं अन्नदान करायचं, साखर एवढी डब्बी असायची. कुणी बी आलं की एक तरी द्यायचा तिळ. कशासाठी सांगतो, वारकरीचे लक्षण साधारण नाही माय. बसलं तरी भजन, उठलं तरी भजन. तुकोबर आहे म्हणून मागितलं, देवा मला काय कर, मला परत जन्म दे. गर्भवास दुःख मागतो, वारकरी हा दुःख मागतो. वारीच्या वाटेला चलत असताना पाऊस येत असला, घोमता घेतला असा करून चलतो. आणि एखाद्यानं म्हणलं का नाही नाही आम्हाला नको, आम्हाला निठू घ्या ना. बस कशासाठी, त्या पांडुरंगासाठी. सगळ्याचा एकच अर्थ असतो, तो पंढरीनाथ माझ्या, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळा, तो भगवान परमात्मा व्हावा वेळोवेळा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, हे भजन तयाची संगती, भजन तयाची संगती, हो मग मी कमळापती, हो भगवान हे तुझं पाणी विठ्ठला, म्हणून राहील तये ठाई, म्हणून राहील तये ठाई. तुझं नाम हे अखंड दया तुझी प्रीती, भजन तयाची संगती, हो मग मी कमळापती, तुझं बाणाने कंटा, हो अखंड दया तुझी प्रीती, संगती, अगणी कमळा कमळापती, तुझं बाणाने अखंड बालू महाराजाची नाळ जुडलेली कशाला, परमार्थ. हा परमार्थ, अखंड भगवंताचं चिंतन, याच्याशिवाय नाही. कपडे शिवित असताना, काही करत असताना, एक वेळेचा प्रसंग आहे, शेतात काहीतरी काम होतं. मी म्हणलं बारू महाराज कुठे आहेत, दिलं टाकून की लागपळ आहे. कशासाठी सांगतो, हे प्रीती पाहिजे. हा सध्या काय झाले वारकरी संप्रदायामध्ये, आता काल आमचं निघाला होता विषय, मी बोलू नये इथं अमोल, पण तिकडं म्हणल्यावर 12 लाख 14 लाख, बरोबर आहे. काय प्रीती राहणार देवाची. वास्तविकता पाहिलं, अट्टल भजनी, अट्टल टाळकरी, अट्टल वारकरी. कधी लवाजमा होता का महाराज? होय कधी होता? जास्त तुम्ही जवळच होता, कुठे गेलं होता का लवाजमा? काही नाही, साधारण व्यक्तिमत्व, पण विचार उच्च कोटीचे, साधारण नाही माय. असे वारकरी जर असतील तर देवाला लवकर देव आवलतं. चला का, देवाला प्रिय होतात. हा वास्तविकता पाहिलं, चोखोबर आहे, मंदिराच्या बाहेर राहायचे ना. हा पण ढोरं वडायला देव येत होता का नाही? मी हमेशा सांगायचं, बालू महाराज काही झालं बोललं की मग त्यांना त्याचं उत्तर द्यायचं. असं नाही, असं होतंय. वारकऱ्यालाच दुःख येतात, इतरा नाही. म्हणून हा जन्म होताना सुद्धा सुखासाठी व्हावं का नाही, दुःखाशी कारण दुःखाचे कारण, जन्माधारी दुःखाचे कारण, जन्म दुःखाचे कारण, जन्माचे पाहिले शत्रुनी, पाहिलं तर दुःख आहे. हा सुखात देव भेटतो का महाराज? सुखात देवाला जाऊ वाटतं का? वाटतं का? आता वारीला गेलेले असू द्या बाप्पा, वारीला गेलेले सुद्धा, बरोबर आहे का नाही? सगळे वारकरी असतात का? सगळे असतात का वारकरी? मुळीच नसतात. मी म्हणतो ज्यावेळेस माझी दिंडी इथून जाते, इथून गेल्यानंतर दिंडी, बरं का महाराज, माझ्या दिंडीत टोटल 4 ला 5 वारकरी आहेत. अख्ख्या 200-250 माणसात 4 ला 5 वारकरी आहेत. सगळे वारकरी नाहीत.
आणि जे वारकरी आहेत, बरोबर आहे, वास्तविकता पाहिलं तर वारीला गेलेला वारकरी जो असतो तो कधीही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची दक्षता घेतो आणि त्याला काही लावाजमा नाही, फक्त पंढरीशी चित्त असतं. म्हणून महाराज सांगतात काही असो दुःख, दुःख जर असेल तर भगवंताचं नाव आठवतं. सुखात आठवतं बाप्पा? आठवतं का? चुकून आठवणार नाही. का अखंड त्या भगवंताचं जर चिंतन आपण केलं तर चित्त ते धरतं. कशासाठी? देव आपला होतो आणि देव आपल्या करण्यासाठी आमच्या बालू महाराजासारखं करावं लागतं. विठाला म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे वास्तविकता पाहिलं बाप्पा बरं का. आज अभंग नव्हतो यासाठी केला होता अट्टास, पण महाराजांनी कधी त्याच्यासाठी अट्टास केला नव्हता, बरोबर आहे. म्हणून महाराज सांगतात की हरिनाम भगवंताचं ज्यानं नाम घेतलं, नाम चांगले चांगले माझे कंठी राव बोले, कपी कुळ माकडाच्या कुळाचा उद्धार होतो. म्हणून देवा फक्त काय कर, तुझं नाम माझ्या मुखात अखंड आलं पाहिजे. कसं? जागृती स्वप्नी सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये तुझं नाम आलं पाहिजे. याच्या पक्ती काही नाही का. नाम ज्याच्या मुखात आहे अखंड त्याला भ्यायची गरज आहे का महाराज? भ्यायची गरज आहे का? नाही. कारण अखंड जया तुझी प्रति मजदेत आहे याची संगती. मायबाप अखंड, बाकी काही नाही, फक्त एकच आहे. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम. संपला परमार्थ. विठाला विठाला म्हणून देवा अखंड माझ्या कंठामध्ये तुझं, तसं आमच्या बालू महाराजाचं अखंड कंठात नाम समरत चालायचं. बोलत असताना, चालत असताना, कपडे शिवित असताना. आणि वास्तविकता पाहिलं कोणतंही कार्य इथं असलं मंदिर ह्याच्यात तर त्यांनी कधी सोडलं नाही. विठाला महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो आनंदे निर्भर
असो भलते ठाई आनंद निर्भर असो भलते ठाई आनंद निर्भय असो भलते ठाई आनंदे निर्भय असो भलते ठाई सुख दुःखा नाही ताणावा सुख दुःखा नाही ताणावा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन सुख दुःख दुःख असो त्याचा विचार कधी केला नाही आमच्या बालू महाराजांनी. वास्तविकता पाहिलं मी तर सांगतो बरं का, माझ्या आयुष्यात अशा वारकऱ्याला दुःख अनेक दुःख, पण दुःखात साथ देणारी ती कोण? अर्धांगिनी मानावं लागेल. कशासाठी सांगतो? अखंड त्याच्या साथ, अखंड चेहऱ्यात कधी दुःख नव्हतं त्यांच्या, तात्पर असायच्या. आणि मग मी त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगायचं असं झालं. कशासाठी सांगतो? सुख असावं का दुःख असावं आयुष्यात? काय मागितलं तू कोबरा? दुःख मागितलं, सुख नाही. काय मागितलं? कुंतीनं देवाला दुःख मागितलं, सुख नाही. म्हणून देवा सुख असो अगर दुःख असो, अखंड फक्त तुझं नाम, बाकी मला काही घेणं देणं नाही. का? ही वारकऱ्याचे लक्षण आहेत. आपण वारीला जात असतो, पाऊस येतो, काही काही ठिकाणी भोजन भेटत नाही, अनेक विघ्न असतात, पण वारकरी कधी मागं फिरतो का त्या दुःखातून? नाही. त्याचा एकच ध्यास असतो, तो मज व्हावा, तो मज व्हावा. पण का? तो भगवंताशी ऐक्यता जोडायची, तेवढंच त्याच्यात असतं. म्हणून अभंगाच्या आणि कसायास न करी धरियास, आणि कसायास न करी धरिया, आणि कसायास न करी धरिया, आणि कसायास न करी धरिया, आणि कसायास न करी धरियास, आणि कसायास न करी धरियास, आणि कसायास न करी धरियास, आणि कसायास न करी
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन काय सांगितलं अनेक सायस देवास करणार नाही कुठलाही अटारेटा पेटा करणार नाही देवा मला तू पाहिजेस पण आपलं होतं का महाराज काय पाहिजे घर पाहिजे घर झालं शेती पाहिजे शेती पाहिलं आणखीन सगळं पाहिजे सगळं काय दिलं देवानं तरी नाव येतं का घर खूप सुंदर बांधलं बाप्पा आता थोडंसं इकडं चलूया जोपर्यंत वैराग्य प्राप्ती नाही हरिप्राप्तीशी उपाय नाही 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 होऊ शकत नाही त्या मला सांगा घर खूप सुंदर बांधलं मड कुठं ठेवतात घरात का ठेवत नाही बरं ते ठेवलं आज ते कुठं ठेवतात बाप्पा येड्या बाबळीत अहो ही झुडपडं उगवले त्याच्यात ठेवतात का कोण आमच्या इकडे त्याच्यात ठेवतात तुमच्या इकडे काय किंवा आणखी कुठं ठेवत असलं पण आमच्या बालू महाराजाची आस्ती कुठं होती घरात होती वास्तविकता का कुठं ठेवतात येड्या बाबळीत ठेवतात का नाही रोज तिथून येणार बघणार माझ्यासाठी काय काय किती अवघड आहे प्रश्न काल म्हातारे 2-3 होते बरं का लोह्या महाराज बसल्या बसल्या विषय निघाला पिंपळ्याला कारण माझ्या दिंड्या तिथं जेवत्यात आंबाजोगाई सगळं असतंय मग तिथं गेल्या 10-12 जण बसलेले होते मी म्हणलं असं का बसल्यावर उदास घरी गेलं सून विचारणा पोरं विचारणा फार अवघड प्रश्न आहे महाराज पण वारकरी संप्रदायामध्ये जसं वय होईल तशी किंमत वाढती का कमी होती संसारात जसं वय वाढल तशी किंमत कमी वारकरी संप्रदायात वय वाढल तसं किंमत वाढते साधारण नाही माय म्हणून अखंड त्याचं भगवंताचं भजन याच्याशिवाय काही करायचं नाही अनेक सायस नाही करायचे आपल्याला काय वाटतं घर राहावं बरोबर आहे का नाही शेतात शेत राहावं बंगला राहावा येर राहावं पण पोरं ऐकतात का कुठं पाहावं लागतं मला सांगा भूक लागल्यावर चुलीपाशी जाता येत नाही वाकू वाकू पाहता का नाही मग काय केलं पाहिजे आमच्या बालू महाराजांसारखं अखंड भगवंताचं चिंतन बाकी काहीच नाही होणारं होईल जाणार जाईल कारण संसार तुम्ही करत नाही संसार होत असतो का परमार्थ होत असतो संसार करावा लागत नाही होत असतो परमार्थ हा करावा लागत असतो पोराला चप्पल पायाला आली बापाची की बाप लगेच म्हणतं हा लग्न करावं लागेल ते होत असतं पण परमार्थ हा करावा लागतो आणि परमार्थ जर करायचा असेल निस्वार्थ परमार्थ करावा लागतो अखंड फक्त तो भगवान परमात्मा माझं टाळ वाजल्याबरोबर येडं व्हावं लागतं जर येडं झालं तर महाराजासारखं आता बरेच जण सांगतात अल्प म्हणजे लवकर गेले लवकर नाही गेले वास्तविकता पाहिलं 2 वर्षापूर्वीच पोराचं लग्न व्हायला पाहिजे होतं त्यानं नाही म्हणला बरोबर आहे बार संपला बरेच जण असे बोलणार असतात पण असं नाही महाराज ज्यावेळेस या जन्मात आल्यानंतर आपले कार्य सर्व संपन्न झाल्यानंतर थांबू नये माणसानं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम 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 चाल घ्या आता कसं आमच्या दिंड्या जेवणार आहेत तिथं मोक्ष माघरे कामारे ते मोक्ष माघरे कामारे ते मोक्ष मोक्ष मागरे
दासी मोक्ष अमर धारी कामरिते दासी होय सांगू ऐसे तुका म्हणे 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 हरे नाम कीर्तन संतांचे पूजन हरे नाम कीर्तन संतांचे पूजन होय सांगू ऐसी तुका म्हणे 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 हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो टांगण द्वारे घालो लोटांगण द्वारे घालो 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 लोटांगण महाद्वारे घालो लोटांगण महाद्वार हरे नाम कीर्तन संतांचे पूजन हरे नाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी महाद्वारी महाद्वारी
घालू लोटांगण माद्वारे, घालू लोटांगण माद्वारे, घालू लोटांगण माद्वारे. नाम कीर्तन संताचे भोजन, हरे नाम कीर्तन नाते पूजन पूजन पूजन. वास्तविकता पाहिलं आमच्या बालू महाराजांनी आयुष्यभर फक्त परार्थ केला आणि परमार्थ. स्वार्थ नावाची वस्तू कधीही नव्हती. अखंड त्यांचं देवावर चित्त होतं. दुसरं असं आज वाटलं होतं कीर्तन भरपूर करावं, पण कसं आहे मामा, तिकडं दिंड्या आहेत आता, आणि भरोसा याच्यासाठी नसतो, स्वतः असल्याशिवाय भरोसा नसतो. घरच्यावर मी माझे वारकरी येणार, बरोबर आहे का नाही. 3 ठिकाणी दिंड्या जेवायच्या, 2 आता सकाळी घालून पळत आलो इकडं मधला पिरियडमध्ये, म्हणून थोडं गडबडही केलं, कारण माझं चित्त आता तिकडंच आहे सगळं. वास्तविकता पाहिलं का तर ज्यावेळेस वारकरी वारीला जातो, बरोबर आहे, माहेरचं आल्यानंतर त्याचा आदर सत्कार जास्त होतो का सासरचं, तसं हे माझ्या माहेरला जाणार आहे. आणि ह्यांना आता काल संध्याकाळी दिंडी आली, महाराज दिंडी आली, तर तिथं होतं का काही तयार अमोल, 15 मिनिटात सगळं तयारी केली. कशासाठी सांगतो की एवढंच एक आहे, परत भेटणार नाही. हा देह परत भेटेल का, नाही. आमच्या बालू महाराजांनी हा देह याचं फार मोठं हे करून घेतलं का, तर संसार होत लागत नाही, मी म्हणतो करावा लागत नाही, होत असतो, पण परमार्थ करावा लागतो. दुसरं असं, आपल्या इथं 16 तारखेला येईल माझी दिंडी दुपारी, आणि इथून पुन्हा प्रस्थान होईल. आयुष्यामध्ये एकच काम करा, संसार करा पण गुंतू नका त्याच्यात, बरोबर आहे. हां, एका ठिकाणी महाराजांनी विचारलं, एक जणानं झाडाला धरून बसला आणि मग ओरडू लागला, मला सोडवा मला सोडवा. लोक गावातले आले, म्हणले अरे कुणी धरलं तुला, तू झाडाला धरलंस का झाडानं तुला धरलं. हां, तसं आपण संसाराला धरलं का संसारानं आपल्याला धरलं. बऱ्याच जणाला सांगत असतो, बाबा वारीला चला वारीला चला. गोष्ट असं आहे, बरोबर आहे, पाहुणा लावा जमा करून जर आला तर त्याचा पाहुणचार चांगला होतो का, जो गरीब आहे त्याचा होतो, वाईट म्हणू नका. म्हणून कशासाठी सांगतो, वारी करा, इकडून करा. इकडून जी वारी आहे, माऊलीत जर ताकद असती तर नामदेवराला घ्यायला गेले असते का. हा, नामदेवराय आपल्याबरोबर आहे. इकडून जिनं चाल दिली जनाबाई आपल्याबरोबर आहे. ज्याच्या घरी देव होते ते एकनाथ महाराज आपल्याबरोबर आहेत. जिनं स्वतः लीन झाली, कोण, मुक्ताई, ती आमच्या बरोबर आहे. मग एवढं असताना तिकडं काय, इकडून वारी करा. आमच्या बालू महाराजांनी देह बी कसा ठेवला, साधारण नवम आहे. हे वारी सुरू आहे, वारी साधारण नाही, वारीमध्ये देह आहे. म्हणून सांगितलं ह्याला, माझी दिंडी तिथं पोहोचल्यानंतर अस्थि घेऊन ये, पांडुरंगाच्या पायावर बी घालतो, चंद्रभागेत विसर्जन. कशासाठी सांगतो, देहाचं जर सार्थक व्हायचं असेल, कुणी म्हणाल माझे बंगलेत, माझे एवढे करोड आहेत, काही होतेत का. अमोल, तुझ्या घराच्या समोरच्या बाजूला करोडोपती, हाल काय, वाईट मानू नका माझ्या गोष्टी. अखंड फक्त भगवंताचं चिंतन, आणि काही कारणास्तव इथला पुजारी नाही समजा, बरोबर आहे, विघ्नात. कशासाठी सांगतो, यांना मोठं करायचं असेल ते तुमच्यावर आहे. आणि देवळ साप आता कालांतरानं ह्या गावामध्ये बरं का 2030-32ला चाकरवाडीसारखं स्वरूप होऊन, हे साधारण नाही मंदिरं होणं, ही होणं, मागच्या बाजू आणखी बरंच कार्य आहे. आमचे बालू महाराज लवकर गेले, वाईट वाटलं. कशासाठी सांगतो, कारण त्यांचं कार्य संपलं, इथलं जाणं भाग पडलं. साधारण नाही आहे. नाही तर एक घराला त्यागून सगळ्याला त्यागून, बरोबर आहे, असे जातात. असा देह नाही, असा देह ठेवावा. आणि वास्तविकता पाहिलं, वारीच्या दरम्यान पंढरपूर त्या पांडुरंगाच्या पायावर आस्ती जाते, आणखी ह्याच्यापेक्षा मोठं काय. म्हणून मायबाप,
फक्त एकच काम करा आयुष्यात, फक्त परार्थ करा. एवढं केलं तर काही कमी पडत नाही. लाव्या जाव्याचा पाहुणा आला, बरोबर आहे, त्याचं आपण हे करतो, तसं नाही आहे. अखंड फक्त त्या भगवंताशी चित्त ठेवा, काही कमी पडत नाही. आता 1 मिनिटाचा मौन धरू, टाईम धरा. सगळ्यांनी चिंतन करायचं, कारण हे परत जन्म नाही, हे लिखी देऊन सांगतो, त्यालाही प्रमाण आहे. परत जन्म नाही, अंश रूपानं राहणार, पण आपल्याच मंदिरात. आणि पाहायचं असलं तर कुणी बी पाहा. आणि कधी पाहायचं मला सांगा, लगेच सांगा, नाही चॅलेंज करून. कशासाठी सांगतो, असे संत गतीला प्राप्त होणारे फार कमी असतात, फार कमी. आयुष्यभर फक्त परमार्थ केला, बरोबर आहे बाप्पा. कधी संसाराकडे पाहिलं का? फक्त काही असलं की मला हळूच बोलवायचं, महाराज असं असं चालतं, त्याचं उत्तर. म्हणून एकच काम करा, परमार्थ करा. टाईम धरा. सगळ्यांनी 1 मिनिटाचं मौन धरायचं. भगवान परमात्म्याला विनंती करायची, देवा त्यांना योग्य गतीला प्राप्त कर. टाईम धरा महाराज. पुंडली पंढरीनाथ भगवान की जय. मायबाप, काही एखादा चुकीचा शब्द गेला असेल, अगर गडबडीत माझं लक्ष तिकडे असल्यामुळे जर गेला असेल तर लेकरू समजून माफ करा. जे चांगले असतील, आमच्या गुरुदेवचे असतील, आमच्या बाप्पाचे असतील, आमच्या भजनीचे असतील, एवढं बोलून शेवीला पूर्ण जय. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुणी वेडेवा कोडी उत्तरी. क्षमा परात्मा तुम्ही चित्त